नमस्कार, मी चिन्मय गिरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आजच्या भागात आपण भेटणार आहोत खालकर हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर अजित खालकर यांना. अजित सर, हाऊ आर यू? या फाईन. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय सर तुम्हाला? छान. सकाळची सुरुवात चिन्मयला भेटून अतिशय प्रसन्न झाली आहे. येस सर. सर, तुम्ही नाशिकमधले प्रॉक्टॉलॉजीचे अग्रदूत मानले जातात या आणि लेझर प्रॉक्टॉलॉजीची सुरुवात नाशिकमध्ये सगळ्यात पहिले तुमच्याकडून झालेली आहे सर. हा सगळा प्रवास कसा होता? 2003पासनं मी स्पेशली प्रोक्टॉलॉजी म्हणजे रिलेटेड विथ पाईल्स, फिशर्स, फिश्युला, पेलिनोइडल सायनस जी या आजारांसाठी स्पेशल क्लिनिक चालू केलं बर आणि त्याच्या सर्जरीज पण त्या पद्धतीने चालू केल्या. बर साधारणतः 2015मध्ये कदाचित मी पहिला होतो की नाशिकमध्ये डायोड लेझर बायोलिटिक या कंपनीचं जर्मन मेड मी सुरुवात केली आणि त्याचा बेनिफिट पेशंटसाठी अतिशय चांगल्या रीतीने होतोय. ओके सर, हे जे लेझरचं तंत्रज्ञान जे आहे त्याची खासियत काय आहे सर? जनरली रुटीन सर्जरीज ज्या असतात, पेशंटना सर्जरी म्हटले की फोबिया तयार होतो बरोबर आणि नको रे बाबा ती सर्जरी. बरोबर. परंतु लेझरमुळे अतिशय कमी चिरफाड होते, मिनिमल पेन होतं, अतिशय मिनिमल ब्लिडिंग किंवा अजिबात ब्लिडिंग नाही होत. बरोबर. सेकंड डे पेशंट इज वॉकिंग. अरे वा. इवन त्या इव्हिनिंगला पेशंटचं पेन ऑलमोस्ट 80 to 90% गेलेलं असतं. बरोबर. त्याच्यामुळे असं मिनिमल इन्व्हेजिव्हमध्ये लेझरचा उपयोग हा अतिशय परिणामकारक आहे. सर, मला पाईल्स, फिशुला आणि फिशर या अनुषंगाने आपल्याकडे कुठकुठल्या ट्रीटमेंट होतात, त्याचे बेनिफिट्स कसे असतात आणि ते इतरांपेक्षा वेगळे कसे, याबद्दल जरा माहिती हवी होती. काय आहे ना की पाईल्स, फिशर, फिश्युला हे जे रिलेटेड डिसिजेस आहेत हे लाईफस्टाईलशी संबंधित आहेत. बरोबर. आज तुमची आमची जी काही लाईफस्टाईल आहे, बरोबर. टाईम, बरोबर. लेट नाईट सिटिंग्स, IT वर्क, ऑफिस कल्चर, बरोबर. याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती असूनही वेळा पाळता येत नाही आहे. करेक्ट करेक्ट. आणि ते लाईफस्टाईल बिघडल्याच्या याच्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार होणार आहेत, ॲसिडिटी होणार आहे, इनडायजेशन होणार आहे आणि मग नंतर पाईल्स आहे, फिशर आहे, सिटिंग आहे, लॉंग सिटिंग, त्याच्यामध्ये फिश्युलाज वगैरे जे काही होतात हे डिसिजेस चालू होतात. त्याच्यामुळे आमच्याकडे काय होतं की ह्या आजारांवरती सुरुवातीला मेडिसिनची ट्रीटमेंट असते. बरोबर. गरज पडली तर त्या ठिकाणी मिनिमल इन्व्हेजिव्ह आणि लेझर सर्जरीजचा ऑप्शन्स असतो. बरोबर. परंतु स्पेशली आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये डायजेशनवरती लक्ष केंद्रित करून बर पेशंटना हे आजार परत होणारच नाही, बरोबर, त्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते. बरोबर. सर, फूडच्या हॅबिट्स, झोपण्याच्या सवयी या अनुषंगाने आपण आता प्रबोधन दिलं. बरोबर. पण सर, या सगळ्या आजारांच्या अनुषंगाने मानसिकता कशी काम करते, ती कशी असली पाहिजे? कारण जनरली असं होतं की अरे लोक अशा प्रकारचा मला त्रास आहे हे सांगताना जरा कचरतात. बरोबर. तर पेशंटने या प्रॉब्लेम्सला, समस्यांना सामोरं कोणत्या मानसिकतेने जावं? राईट. जसं आपल्याला इतर आजार असतात त्याच पद्धतीने ह्या आजारांना सामोरं गेलं पाहिजे. बर. कुठलीही लाज, संकोच बाळगण्याचं काही कारण नाही आहे. बरोबर. अंडर दी बॉटम आपण जे म्हणतो की कुठेही शब्दांमध्ये पण म्हणतो की कुठे एनिमी असेल त्याने अंडर दी बॉटम वार करू नये. परंतु जर आपल्याला अंडर दी बॉटम काही लक्षणं असतील, बरोबर, तरी डॉक्टरांशी हितगुज करून तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकतात. बरोबर. आणि ओपनली इवन फिमेल्स जरी असतील तरी फिमेल अटेंडंट असतात, नर्सेस असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये चेकअप होतं. बरोबर. अनलेस अँड अंटिल यू चेकअप तुमचं डायग्नोसिस होणार नाही आहे. करेक्ट. कदाचित तुम्ही चेकअपच नाही केलं ॲनोरेक्टल डिसिजेसचं, बरोबर, त्या ठिकाणी कॅन्सर आहे किंवा इतर काही आजार आहे हे सुद्धा लक्षात नाही येणार. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही प्रोक्टॉलॉजिस्टकडे योग्य वेळी जर गेलात, बरोबर, त्या आजाराचं योग्य निदान होतं आणि तुम्हाला ट्रीटमेंट एकदम सोपी होते. बरोबर. पण सर, हा लाईफस्टाईलच्या अनुषंगाने होणारा डिसीज आहे, तर तरीही हा सगळा स्ट्रेस बघता, वर्कलोड बघता, मिनिमम कुठल्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजे की जेणेकरून हा त्रासच होणार नाही? राईट. जसं मी सुरुवातीलाच म्हटलो की लाईफस्टाईल आहे, तर मग सुरुवातीपासून आपल्या शास्त्रांमध्ये किंवा आपल्या
हिंदू ऋतुचर्येमध्ये जे काही सांगितलेलं आहे, तुमची नियमित दिनचर्या कशी असली पाहिजे. बरोबर. सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे, बरं. नियमित व्यायाम केला पाहिजे, जी. जेवण संध्याकाळी आयडियली हम्म. सूर्यास्ताच्या अगोदर केलं पाहिजे. अच्छा. बरं. ॲटलिस्ट तुम्ही 6 ते 7च्या वेळेस केलं पाहिजे. बरं. आणि आय एम फॉलोईंग दॅट. अरे बापरे. आणि खाण्यामध्ये तुम्हाला प्लेंटी ऑफ वॉटर पाहिजे, बरोबर. पाणी भरपूर पाहिजे, फायबर रिच डाएट पाहिजे. बरं. बऱ्याच लोकांना भीती असते की बाबा नॉनव्हेज खायचं नाहीये, हे पथ्य आहे ते पथ्य आहे. चुकीच्या गोष्टी आहेत. तुम्ही सगळं खा विथ बॅलन्स डाएट. तुमची प्लेट जी आहे ती बॅलन्स्ड असली पाहिजे, त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट जास्त असलं पाहिजे. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही फायबर घेतात बरोबर. तर फायबरच्या सोबत पाणी पण असलं पाहिजे. बरोबर. आणि त्या फायबरमुळे बाकीचा मल तुमचा पुढे जातो आणि कॉन्स्टिपेशन होत नाही. बरं. कॉन्स्टिपेशन नसेल तर तुम्हाला पुढच्या आजारांना सामोरं जावं नाही लागत. बरोबर. सर, आता आपण अगदी सुरुवातीकडे जाऊया की जेव्हा सिन्नरपासून आपण सुरुवात केली होती, राईट. मग नाशिकमध्ये आपण इतकी छान एस्टॅब्लिशमेंट केली सर, कधी असं नाही वाटलं का की पैसे कमवण्याच्या अनुषंगाने आपण जरा अजून महानगरात जावं, मुंबईत जावं, पुण्यात जावं, असं कधी वाटलं नाही का सर? नक्कीच. आपण जिथे जन्म झाला योगायोगाने त्या ठिकाणी सिन्नरपासून माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात झाली. त्याच्या 2 वर्षातच नाशिक जिल्ह्याचं ठिकाण आहे. आणि आता बऱ्याचशा बाहेरच्या जिल्ह्यातले लोक नाशिकमध्ये स्थायिक व्हायला येत आहेत. बरोबर. नाशिक इज डेव्हलपिंग सिटी बरोबर. आणि गोईंग टुवर्ड्स दी मेट्रो. बरोबर. नक्कीच पुण्या मुंबईला जावंसं नक्कीच वाटलं, परंतु सध्याच्या पेशंट्सच्या गर्दीमुळे तिथे मी तेवढा वेळ देऊ शकत नाही आहे. बरोबर. आणि जो न्याय आपण या ठिकाणी पेशंटना देऊ शकतो, पुरेपूर वेळ देणं आणि त्याचा फॉलोअपसुद्धा असणं, बरोबर. इझिली अवेलेबल टू दी पेशंट्स. बरोबर. त्यामुळे मी नाशिकमध्ये कंटिन्यू करीत आहे. बरं. परजिल्ह्यातले रुग्ण देखील आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या क्लिनिकमध्ये येऊन ट्रीटमेंट घेत आहेत. बरोबर. नॉट इवन फक्त जिल्ह्यातलेच, तर बरोबर. दुसऱ्या देशामध्ये वर्किंग करणारे पेशंट्स दुसऱ्या देशामध्ये काही सर्जरीज त्यांच्या अनसक्सेसफुल झाल्या असतील, बरोबर. तर आय एम फॉर्च्युनेट अरे वा. टू गिव्ह देम ट्रीटमेंट्स. क्या बात आहे सर. नाशिक. सर, मग इतक्या मोठ्या स्वरूपाची प्रॅक्टिस आपण आत्तापर्यंत केलेली आहे, 25 वर्ष आपल्याला झालेली आहेत आणि या 25 वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपण नाशिकचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते तुम्ही तिथली ट्रीटमेंट पण बघितलेली आहे सर. काय आहे, काय काय वेगळेपण आहे सर? ऑलमोस्ट स्पेशालिटी प्रॅक्टिससाठी तर मला आता 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरोबर. आणि परदेशांमध्ये देशामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मी आवर्जून सहभागी होतो. बरं. आणि ॲक्टिवली पार्टिसिपेट असतो. पेपर प्रेझेंटेशन असेल, केस प्रेझेंटेशन्स असतील, तर ते दाखवणं आणि सहभागी होण्याचा उद्देश हाच आहे की इंटरनॅशनल वर्कच्या बरोबर तुमचं काम कम्पेअर होतं. बरोबर. बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये त्या ठिकाणी आवर्जून आपल्या कामाचा अतिशय गौरव केले गेलेला आहे. वा. आणि जे मिनिमल इन्व्हेजिव्ह वर्क आहे बरोबर. त्याचं ॲप्रिसिएशन मिळाल्यामुळे नक्कीच आपल्याला हुरूप येतो. आणि आपल्या पेशंटना, आपल्या जिल्ह्यातील पेशंटला, आपल्या देशातील पेशंटना इंटरनॅशनल लेवलची ट्रीटमेंट आपण देत आहोत. बरोबर. आणि यामध्येच खूप आनंद होतो आहे. वा. सर, आता एक पेशंटसाठीचा प्रश्न, शेवटचा प्रश्न सर माझा, की पेशंटने या आजारांसाठी डॉक्टर कसा निवडावा? काय क्रायटेरिया बघून डॉक्टर निवडावा? अतिशय ट्रिकी आहे. हो. आज सॉफ्ट मीडियाचा जमाना आहे. बरोबर. बरेचसे इन्स्टा, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, हे सर्च करून डॉक्टरांची निवड केली जाते. बऱ्याच ठिकाणी तुमचं रेटिंग्स चेक केलं जातं. बरोबर. पण ते कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे, हे कोणी सांगू शकत नाही. करेक्ट. आणि त्यातही असे हुशार पेशंट्स असतात की ते बरोबर त्यांना समजतं की एका दिवसात याचे रेटिंग्स किती वाढलेले आहेत आणि याचे लॉंग स्टँडिंगनी रेटिंग्स किती वाढलेले आहेत. सेकंड थिंग, तुम्ही ऑलवेज कुठला जर गंभीर आजार असेल किंवा काही किचकट आजार असेल, यू कॅन ऑलवेज टेक 2-3 ओपिनियन्स. बरोबर. आणि एकदा तुम्ही डॉक्टरांच्या सोबत बसलात तर एज्युकेटेड पेशंटना नक्कीच कळतं की कुठला डॉक्टर काय आपल्याला ट्रीट देऊ शकेल आणि तो काय कॉन्फिडन्स देऊ शकेल. येस. तर हे पेशंटने डॉक्टरांकडे नक्कीच व्हिजिट केली पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य निवड झाली पाहिजे. ओके सर, या आजारांसाठी काउन्सिलिंग हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. एक्झॅक्टली.
तर पेशंटचं नेमकं काउन्सिलिंग तुमच्याकडून कसं केलं जातं? तुमची पद्धत काय सर काउन्सिलिंगची? अतिशय शंका घेऊन पेशंट्स आमच्यापर्यंत पोचतो आणि मी योग्य डॉक्टरपर्यंत आलोय की नाही हे त्याला जाणून घ्यायचं असतं. त्या पद्धतीने आल्यानंतर काही पेशंट असं वाटतं, अरे बाबा डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला लगेच ऑपरेशन सांगतात की काय. बरोबर. परंतु पेशंटना चेक करताना, चेक करण्याच्या अगोदरच एकदम रिलॅक्स केलं जातं आणि त्याची पूर्ण दिनचर्या काय आहे, त्याचे हॅबिट्स कसे आहेत ते बघून मग पुढे आजाराचं डायग्नोसिस झाल्याच्या नंतर त्याला जर मेडिसिनने रिझल्ट वाटणार असेल तर तसं सांगितलं जातं की बाबा रे, तू ह्या पद्धतीने तुझी लाईफस्टाईल ठेव, तू ह्या पद्धतीने मेडिसिन्स घे, इतके दिवस फॉलोअप ठेव. काय होतं की बरेचसे पेशंट्स टेम्पररी एकदाचा सिंगल डोस मेडिसिन्स घेतला, बरं वाटतंय आता मला, मी काय डॉक्टरांकडे जात नाही. तर ते ठरवणार कोण आहे? तो पेशंट ठरवणार आहे की मला डॉक्टरांकडे जायचं की नाही. परंतु ट्रीटमेंट किती दिवस घ्यायची आहे तर हे डॉक्टरांचा सल्ला पेशंटने नक्कीच ऐकला पाहिजे. त्याच्यानंतर पार्ट येतो सर्जरीजचा. तर जसं मी आधी म्हणालो की सर्जरीज म्हणजे काय, तुम्हाला खूप फोबिया नाही, खूप कापलेलं आहे, खूप तुम्ही झोपून राहिलेलं आहे, तुम्ही दुसऱ्या दिवसापासून मोबाईल असतात आणि त्यामुळे सर्जरीचा अजिबात बाऊ न करता आजार तुझा पूर्ण बरा होणार आहे. पेशंटना हे पण जाणून घ्यायचं असतं की याची गॅरंटी काय आहे. काय आहे? आपण गॅरंटी म्हणण्यापेक्षा तू जर ह्या गोष्टी पाळल्या, मी माझी काम सर्जरी मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन तुझं दूर केलेलं आहे, तर तुला लाईफ लाँग हा आजार होण्याचं काही कारणच नाही आहे. बरोबर. येस, सर मग त्या पद्धतीने आपण काउन्सिलिंग करतो. बरोबर. सर अशा काही क्लिष्ट केसेस आहेत का या की जिथे या अनुषंगाने सर्जरी करणं थोडंसं टफ चॅलेंजिंग होतं, पण येस आपण ते येस येस नक्कीच. एक 2-3 केसेस मी तुम्हाला सांगू शकतो. हो केसेस भरपूर आहेत, पण एक टिपिकल केसेस आहेत की एक 70+ आजोबा होते, ज्यांचं हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन की जे नॉर्मली अबाव 50% आपलं नॉर्मल असतं, बरोबर. तर त्यांचं हार्डली 15 ते 20 पर्यंत होतं. अरे बापरे. मॅलिग्नंट हायपरटेन्शन होतं, ब्लड प्रेशर त्यांचं कंट्रोलला येत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या हॉस्पिटलची सगळी टीम, हृदयरोग तज्ज्ञांची टीम यांनी मिळून ती सर्जरीज मी व्यवस्थित पार केली. दुसऱ्या दिवशी पेशंट एकदम ऑलराईट होता, त्याचं ब्लिडिंग खूप होत होतं, ते पूर्ण थांबलं, पेशंट पेनलेस होता. 10 दिवसांनी ज्यावेळेस फॉलोअपला पेशंट हॉस्पिटलमध्ये आला, मीच त्याला ओळखू शकलो नाही. बापरे. आणि इमिजिएट त्याच्यानंतर हे ज्या सगळ्या क्रिटिकल कंडिशनमधनं सर्जरी झाली, नंतर त्याची अँजिओप्लास्टी पण अरे मी बापरे. एका आमच्या फ्रेंडना सांगून त्याची शासकीय योजनेमार्फत करून दिली. बर. अशा पद्धतीने त्याला डबल जीवदान मिळालं, 2 वा. वेळेस जीवदान मिळालं. आणि आणखीन एक केस सांगतो मी की पेन आहे, परंतु त्या ठिकाणी ॲप्सेस आहे की फिस्च्युला आहे. तर ज्यावेळेस संडासच्या जागी पेन असतं पेशंटना, तर पाईल्स आहे, फिशर आहे, फिस्च्युला आहे की ॲप्सेस आहे. फिस्च्युला होण्याच्या अगोदर ॲप्सेस ही एक स्टेज असते. बर. डायबेटिक पेशंट असतील, इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड काही पेशंट्स असतील, हो. जसं की तुम्हाला कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, तुम्हाला ट्युबरक्युलोसिस आहे किंवा इतर काही तुमची सप्रेस झालेली आहे, इम्युनॉलॉजी तुमची सप्रेस झालेली आहे. अशा केसेसमध्ये ॲप्सेस खूप प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड वेगाने वाढतात. बरोबर. तर काही जणांकडनं जर डायग्नोसिस मिस झालं, तो पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जातो. अशा पद्धतीचा एक पेशंट मला आठवतो आहे की ऑलमोस्ट तो पेशंट 20 दिवस ते 1 महिना हॉस्पिटलमध्ये होता. बापरे. पूर्णपणे संडासच्या जागेचं दुखणं त्याचं पूर्ण थायमध्ये पसरलं. ओ. ऑलमोस्ट 3 टाइम्स वी हॅव ड्रॅन दॅट पस. आणि त्याचं ओरिजिन आहे, डायबेटिक होता, अल्कोहोलिक होता. या सगळ्या कारणाने त्याचं जीवावर बेतणारं दुखणं आम्ही सक्सेसफुली त्याला ट्रीट करू शकलो. बरोबर. आणि तो त्या आजारातनं एकदम रोगमुक्त झाला. बरोबर. म्हणजे अतिशय वेदनादायक आणि भयानक असणाऱ्या ह्या स्टेजेस ह्या आजारामध्ये येऊ शकतात. तर ती पेशंटने जर काळजी घेतली तर त्यांना ह्या त्रासापासून लवकर मुक्तता मिळते. ओके. तर आपल्याबरोबर आज मंच शेअर केला डॉक्टर अजित खालकर सरांनी. 25 वर्ष सरांची प्रॅक्टिस झालेली आहे. खालकर हेल्थकेअर अँड प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आहेत. नाशिकचं नाव ते जगाच्या पाठीवरती गाजवत आहेत. सर तुमचा सगळा प्रवास आम्ही ऐकून घेतला. तुम्ही खूप छान प्रबोधन दिलं सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.